मला एक सांगा की याच्यावरती तुम्ही आत्तापर्यंत काय कारवाई केली ते मला सांगा. त्याच्यावर आपण काय करतो, आपण फक्त एवढं की कचरा आपण ढकलून देऊन बाकी करतो. नाही, कचरा ढकलायचा काही डम्पिंगच इलिगल आहे ना. तुम्हाला माहिती नाही डम्पिंग बंद केलेलं आहे. महापालिकेचं अधिकृत एकच डम्पिंग आहे गोखिवऱ्याचं. मग हे इथे डम्पिंग होतं, हे इथे डम्पिंग होतं, तुमची काहीच जबाबदारी नाही. किती जणांवरती गुन्हे दाखल केले तुम्ही मला सांगा. का नाही गुन्हे दाखल केले? तुम्ही पर्यावरणाचा सत्यानाश झालाय, इकडे लोकांच्या आरोग्याशी खेळणं चालू आहे. तुम्ही हे ठेकेदारांना सांभाळायला पोसायला हे सगळे डम्पिंग, त्याला पाठवा ना तिकडे. का नाही गुन्हा दाखल केला त्या लोकांवरती? बंद काय करायचं हे त्याला उचलायला सांगा ना. तर हा कचरा आम्ही आणून महापालिकेच्या दारात टाकू, ही कुठली पद्धत आहे? अरे लोकांना एवढा त्रास होतोय, हे लोक एवढे त्रासलेले आहेत, इतके दिवस सांगतात, त्या लोकांना एवढा त्रास होतोय. तुम्हा लोकांना या गोष्टीची कल्पना असायला पाहिजे. तुम्ही आरोग्य निरीक्षक आहात ना, तुमची जबाबदारी नाही का? हे तिकडे एक तुम्हाला सांगतो, पुढे कचरा बिचरा ढकलला ना तर सगळं आणून डंपर, मी स्वतः डंपर लागेन आणि महापालिकेत आणून टाकेन. हा सगळा कचरा उचला आणि डम्पिंगला. आणि इकडे जर हे बघा, एक तुम्हाला सांगतो, तुम्ही हे करणं सांगू नका की ओपन आहे, हे आहे, ते आहे. महापालिकेचं कार्यालय पण ओपन आहे, उद्या आम्ही तिकडे आणून टाकलं तर चालेल का? ओपन तुमची जबाबदारी नाही का? इथे उभं नाही राहू शकत माणूस. कॉन्ट्रॅक्टर वरती का नाही? हा बघा आला, हे व्हिडिओ काढ रे याचा, काढ व्हिडिओचा, आण आणि गाडी आण, गाडीचा व्हिडिओ काढ, काढ गाडीचा व्हिडिओ करा. आता याच्यावरती गुन्हा दाखल. हे थांब रे, थांब आणि इकडे हे चल काय पण बोलू नको. आम्ही एडे बसलो ते इकडे ही गाडी कडे आलो सर, कॉम्प्युटर खाली होईल गाडी इकडे खाली करा साहेब. गाडी इकडे खाली आले कॉम्प्युटर कशी अरे इकडे आता टर्न मारून तिथे चाललं कॉम्प्युटर. अहो टर्न मारायला काय माणूस टर्न मारायला तिकडे जागा नाही. अरे घरगुती तुम्ही मला एक सांगा, आता हे सगळं हा घरगुती कचरा आहे का? तुम्ही आता काल मला काय सांगितलं, किती झाडं आहेत आपण हे बघा, हे ओपन असेल तर कोणी टाकते इकडे. अरे ओपन असेल तर कोण येऊन टाकणार का? असं नाही होत सर. नाही, तुम्हाला सांगतो हे सांगूच नका. खाडी खराब झाली, खाडीमुळे पूर्ण समुद्रावर पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य आहे. कॉन्ट्रॅक्टरला मी पण तो कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा का नाही दाखल करत तुम्ही? त्या कोण आहे ठेकेदार? पावसाळ्याच्या खाडी एक तुम्हाला सांगतो त्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करा. काय लागत असेल तर मला सांगा, मी आयुक्त साहेबांशी बोलतो. अरे तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळता, हे इलिगल आहे की नाही? MPCBला कंप्लेंट केली तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल. तुम्हाला माहिती आहे आरोग्य निरीक्षकाची काही जबाबदारी नाही का? आम्ही कधी ऐकलं नव्हते एवढे आजार असे लोकांना आम्ही स्वतः घेऊन जातो म्हणून आम्हाला किती माणसं मरायला लागले. हे तुम्हाला सांगतो, एक गाडी मला जर तक्रार आली ना तर सगळा कचरा डंपर घेऊन येऊन महापालिकेत पाहिजे. मी तुम्हाला आत्ता सांगतो, हे चालणार नाही, इलिगल आहे. डम्पिंग जर बंद आहे, इलिगल आहे, तर इकडे कचरा कसा येतो? नाही, अगोदर अगोदर नगर परिषद होती, हे जाऊ दे त्याला. अगोदर नगर परिषद होती त्यावेळेला हे डम्पिंग होती, बरोबर की नाही? त्याच्यानंतर हे बंद झालं. मग हे बंद झाल्यानंतर परत महापालिका आता 2009 ते मुलांसाठी मैदान करा इकडे खेळायला. ते काय करायचं तो नंतर तुम्ही पहिलं लोकांच्या आता तुम्ही झाडं पालं टाकता. हे बघा, हा कोंबडीचा जे आणून टाकतो, किती आरोग्याला धोकादायक आहे. तिथं उडतात सगळे. हे बघा, एक तुम्हाला सांगितलं, एक तुम्हाला सांगतो, रात्री कोण उचलून आणतो कचरा? ऐका, मी तुम्हाला सांगितलं, सामान्य घरातला माणूस येऊन कचरा टाकतो काहीतरी. कोण कोण टाकतो? तर हे कोंबडीवाले. मग याची जबाबदारी कोणाची आहे? ह्यांचा कचरा कुठे जातो याचा तुम्ही कुठे अभ्यास केलाय का? हा कचरा कोणाकडे जातो?
हा त्याला स्वतःला त्याचं डिस्पोजल करायचं आहे ना. इथं तर पुढे पण टाकायला लागले आता अरे पुढे त्या खाडीमध्ये टाकायला लागले. उघडीजवळ ते कोंबड्याचे पिस आणि साहेब ते उघडीजवळ पण टाकतात, वास नाही घेत. नाही मला काय म्हणायचंय, याचं डिस्पोजल करण्याची काय प्रोसेस आहे की नाही? कोंबडीचा कचरा असेल, मटणाचा कचरा असेल, जैव कचरा आहे की नाही? मग त्याची जर डिस्पोजल कचरा करण्याचा तो प्रोसेस योग्य वापरत नसेल तर त्याला बंद करा. नाही तर कोंबडीचे जे काय असतील ते कोणी कुठे कोंबड्याचं हे उघडतं, खुराड उघडतं, काही उघडतं आणि ते इकडे आणून डम्पिंग करतात. अरे काय राज्य आहे का त्यांचं? काय काही म्हणजे कायदे कानून काही आहेत की नाही? तुम्ही तुमचे कायदे वापरा ना. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोण अडवत असेल तर मला सांगा. हा सर्व कचरा खाडीमध्ये उतर. तुम्ही पुढे जाऊन बघाल ना, सगळी खाडी तर एवढं गलगल झालेलं आहे ना, सगळा विषयच घालण्यात आहे. खाडीमध्ये उतरू पण शकत नाही. तो मासळीचा आमचा पर्यायी धंदा होता, म्हणजे पावसाळी पूर्ण खलास झाला आहे. निवट्या, चिंबोरी, झिंगा मासळी तो सगळ्या तिथूनच उतरतो ना. तिथे ट्रक वाहून नेलेत. सरांना विकास सर खूप चांगले माणूस आहे, मला माहित आहे. नाही पण त्यांची अडचण असणार काहीतरी, पण हे इथे नको असं. आम्ही सहन केलं ना 20-25 वर्ष, आता नको इथे. कारण हा कचरा तिथे उतरल्यानंतर समुद्र कोस्टल ठिकाणी जे छोट्या जाळ्यांनी मासेमारी होत होती ना, आता भोलव्यानी आणि छोट्या जाळ्यांनी, ती पूर्ण खलास झाली. नुसत्या पिशव्या येतात त्याच्यात, काही येत नाही, काहीच येत नाही. आता तुम्ही मला सांगा काय कशा पद्धतीने लोक जगणार?